उष्णकटिबंधीय वर्षावनं किंवा सदाहरित जंगलं ही प्रामुख्याने विषुववृत्ताजवळ आढळतात. या जंगलामध्ये उंचच उंच आणि बहुतांश सदाहरित वृक्ष असतात. ॲमेझॉनच्या या जंगलात काय काय आहे? तर किमान 40,000 वनस्पतींच्या प्रजाती आहेत. 427 सस्तन प्रजाती आहेत. पक्ष्यांच्या 1300 प्रजाती आहेत, ज्यात हार्पी ईगल आणि टुक्यांचा समावेश आहे. हिरव्या इग्वानापासनं ते ब्लॅक कॅमनपर्यंत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 378 प्रजाती आहेत. 400 पेक्षा जास्त उभयचर प्रजाती आहेत. यात डार्ट पॉयझन फ्रॉग आणि स्मूथ सायटेड टोड यांचाही समावेश आहे. गोड्या पाण्यातल्या माशांचे जवळपास 3,000 प्रकार आहेत. यात पिराना आणि विशाल अर्पाइमा माशाचा समावेश आहे. त्याचं वजन 200 किलोंपर्यंत असू शकतं. यापैकी अनेक प्रजाती अशा आहेत ज्या जगात इतर कुठेही आढळत नाहीत. यासोबतच ॲमेझॉनच्या या जंगलात शेकडो मूल निवासी समुदाय म्हणजे इंडिजिनस कम्युनिटीज राहतात. याशिवाय ॲमेझॉनबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खोरं आणि जैवविविधतेच्या बाबतीत ॲमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी आहे. या नदीला तब्बल 1100 पेक्षा जास्त उपनद्या आहेत. गोड्या पाण्याचा हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा स्रोत आहे. हे पाणी शेवटी अटलांटिक महासागराला जाऊन मिळतं आणि सागरी प्रवाह राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. पर्यावरणात मोठ्या प्रमाणात असणारा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्याचं काम हे ॲमेझॉनचं घनदाट जंगल करतं. हे जंगल अन्न आणि औषधांचा एक प्रमुख स्रोत आहे. या जंगलात धातू, विशेषतः सोन्यासाठी उत्खनन केलं जातं. हा भाग कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा देखील एक मोठा उत्पादक प्रदेश ठरू शकतो. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे तिथनं मोठ्या प्रमाणात लाकडाचा पुरवठा होतोय. या प्रचंड आकाराच्या ॲमेझॉनच्या खोऱ्यात स्वतःच्या हवामान प्रणाली आहेत.